सो हॅलो मित्रांनो, स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजची सुरुवात करतो मी पांढरकवडा येथून. आणि मला दोन भाऊ भेटले, एकदम मस्त भेटले नाही का, नागपूरचे प्रॉपर आहेत. सो आता ते मला इथून हायवेपर्यंत सोडायला आले. आणि कालचं स्टे आपला पांढरकवडा येथे झाला. आणि आज आपल्याला जायचं ठिकाण म्हणजे नागपूरला, इथून 150 किलोमीटर आहे. सो आता भाऊ मला हायवेपर्यंत सोडतील, मग तिथून चाय वगैरे घेऊ आणि नंतर मग पुढं मी माझ्या प्रवासाला आणि भाऊ आपल्या ह्याच्यात. आणि नंतर नेक्स्ट टाईम आपण नागपूरला आल्याच्या तिथून भाऊला पण भेटू. सो आहे किती मुश्किलीतून एक शूट भेटणार होते. किती वेळानंतर आपली एक गाडी भेटली नागपूरला जायसाठी. सो भाऊ नागपूरला जाते आपले, नागपूरला चालेल, नागपूरसोबत भाऊसोबत जातो. पेट्रोल पंपावर तुम्हाला भेटले. सो आता आपल्याला एका भावाने लिफ्ट दिली आणि खूप चांगलं वाटलं. भाई तुम्हाला नाम क्या है? मेरा नाम ज्योति. ज्योति. भाई तुम्हाला नाम क्या है? मनी. मनी. सो भावांनी आपल्याला लिफ्ट दिली. इथून डायरेक्ट नागपूरपर्यंतच आहे. सो आता जरासं मनाला पण बरं वाटते. आणि भावाने स्वतः बोलवलं की आपण जाऊ म्हणून नागपूरला. ते अर्धे एक तास ती वाट बघतो पण आपल्याकडे भेटली नाही. काय जेवणासाठी पण हे केलेलं, जेवण करून घे. भावाने आपल्याला नागपूरला म्हणजे 12 किलोमीटर जवळ येतो. आता 12 किलोमीटर आकाश उमरेडकर. आता इथून म्हणजे दीक्षाभूमीच्या जवळच निघते. तिथून तुम्हाला वाटते 1-2-5 मिनिटाचं डिस्टन्स तिथून जायला. सो आता बरं वाटतं, एकदम जवळ आलं, एकदम नजीक म्हणजे बहुत नजीक. आणि नागपूरचे तुम्ही रोड बघू शकता किती डेव्हलप झाले. सो थँक्यू सो मच दादा. काय? थँक्यू सो मच. अरे थँक्यू. काय तुमच्यासाठी एवढं नाही करणार तर कोणासाठी करणार मग? नाही पण थोडंसं असतंय ना. तुम्ही एवढी यात्रा करता ते खूप चांगलं. बेस्ट ऑफ लक माझ्याकडून तुमच्यासाठी. ऑल द बेस्ट आणि सेफ जर्नी. काही असली नागपूरमध्ये काही प्रॉब्लेम असले की मला फोन करायचा डायरेक्ट. आज एक वन डे स्टेटस आहे माझा. हां हां. सो मला भावांनी इथं सोडले. थँक्यू सो मच दादा. थँक्यू. रातचा स्टे पण इथंच असणार आणि उद्या पण दादा आपल्यासोबत दिसतात. सो आता इथून 5 ते 10 मिनटाच्या रस्त्यावर दीक्षाभूमी आहे. सो मी दीक्षाभूमी ते सगळे एक्सप्लोर करतो. नंतर 7 वाजता दादाला फोन करतो आणि दादासोबत फुल एन्जॉय. आणि उद्याचा दिवस पण इथंच असं मॉडेल असं मला वाटते. सो दादा तुम्हाला देव होत असं नाही नाही काही नाही हो. तुमच्यासाठीच आहे. तुम्ही एवढ्या यात्रा करताय. भाई दादानी सोडलं आपल्याला मस्त, पण चांगला लंबा आहे हा. सो त्या विषयाने आपण आपल्याला ते काय काम आहे, आपल्याला फक्त चालायचंच काम आहे. चली आहे. मला वाटतं थोडंसं 2 मिनटं बसतो पाहिजे. लई कलर आला तर बसतो थोडं. बघू शकता बसायला जागा दिली. बाकी पण आहे मस्त. आता रोड आहे. या रोडवरती थोडंसं चिल करतो, मिल करतो आणि थोडंसं 5 ते 10 मिनटं थांबते. नंतर जाते तिकडे मस्त बघतोय. आता आतमध्ये जायचं चाललं आहे. आता तिथे आपल्याला काय म्हणतात काय नाही, कॅमेरा अलाउड करतात की ते माहिती नाही. अगर कॅमेरा अलाउड असेल तर फोनने शूट करतो. आता आतमध्ये चाललं बघू शकता. इथं थोडंच म्हणजे इथे आतमध्ये इथून पार्किंग पण झेंडे सगळे लागले. बघू पहिलं, मला तर माहीत नाही अलाउड करतील या नाही करतील. सो पहिलं तरी पण बघू शकतो. इथेच कॅमेरा बंद करतो. पुढं बघू काय म्हणतो काय नाही. अंकल शूट अलाउड आहे का नाही आतमध्ये? शूट फोटोशूट का? आता मी जस्ट दीक्षाभूमीच्या पुढे तुम्ही बघू शकता. ते म्हणतं इतकंच अलाउड आहे, त्याच्या पुढं नाही. मला आता समोरून दाखवतो मी.
दीक्षाभूमी एंट्रन्स पैसा आपल्या एकाकडे ड्रीम होतं ही जागा एक्सप्लोअर करायची आणि आपले ड्रीम कंप्लीट झाले असं मला दिसते. हॅलो पैसा ड्रीम लय भारी वाटतं मला, लय भारी. चला भाई भारी वाटते. जे पहिले रील्समध्ये बघायचे ते आता स्वतः डोळ्याने बघतो. एवढा आनंद आणि एवढं काही बोलू लय भारी वाटतं. मस्त एक नंबर. तर मित्रांनो आपण काल नागपूर इथं आलो होतो आणि राहायला आपल्याला दीक्षाभूमीला जमलं नाही. आणि त्याच्याच थोडंसं बाजूला म्हणजे एक धरणपेठ करून गाव आहे. सो त्या गावामध्ये आपला म्हणजे मुक्काम झाला आहे, जे की बुद्धविहार एकदम मस्त आहे. ते बुद्धविहार तुम्ही बघला असेल. त्या बुद्धविहारामध्ये आज रात्रभर थांबलो होतो आणि आता सकाळ झाली. सो आता मी जातो परत दीक्षाभूमीला आणि आपल्यासोबत दादा होते. काल रात्रभर झाल्यावर आमच्यासोबत ते दादा नाव सांगा. माझं नाव गौतम राम भालेराव आहे. राहणार परभणी. राहणार परभणी. आम्ही आलतो नागपूर दीक्षाभूमीला. बरोबर. मित्राची भेट झाली, बरं हां. चांगलं वाटलं. सो आता आम्ही आज जातोय आता परत. आता पाऊस आले होऊ शकतो.